लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवरती खंडणी विरोध पथक व विशेष कृती दल ठाणे गुन्हे शाखा ठाणे शहरकडून सराईत गुन्हेगारास अग्निशस्त्र साठासह अटक करण्यात आला आहे। लोकसभा निवडणूक प्रक्रिया 2024 कायदा व सुव्यवस्थेत बाधा न येता शांततेत पार पडावी याकरिता पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्रे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत। सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने 18 एप्रिल रोजी खंडणी विरोधी पथक ठाणे गुन्हे शाखा प्रयत्नशील असतानाच सुनील तारमाळे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार शंभू महतो नावाचा इसम त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावरती अवैध अग्निशस्त्र काडतूस व गावठी कट्टे घेऊन विक्रीकरिता साकेत रोड ठाणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती। या बातमीच्या अनुषंगाने सहपोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कृती दल गुन्हे शाखा ठाणे शहर महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने साकेत रोड राबोडी येथे सापळा रचला। शंभू महतो 35 वर्षाच्या इसमास या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। तसेच याची तपासणी केली असता त्याच्याकडनं अग्निशस्त्र देखील जप्त करण्यात आलेली आहेत। अवैधरित्या अग्निशस्त्रासह पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग करीत असताना मिळून हा इसम आढळला। त्याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। तसेच त्याला 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी रिमांडमध्ये ठेवण्यात येणार आहे। गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण 4 पिस्टल, 4 गावठी कट्टे, 1 मॅगझीन व 18 जिवंत काडतूससह असा एकूण 3,40,000 रुपये किमतीचा शस्त्रसाठा पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला आहे। लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन कमिशनचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे। त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम PI वनिता पाटील मॅडम, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्रीकरता एक आरोपी येत आहे। त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला। त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वय वर्ष 35 हा आता राहतो विक्रोळीचा पण मूळचा राहणारा आहे बिहारचा। तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता। त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझीन आणि 18 जिवंत काडतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली। याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल। आणि याच्यामध्ये आता पुढंही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे। प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते। तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोपरीतील हनुमान जन्मोत्सवात जपली वाचन चळवळ. विश्व पुस्तक दिनानिमित्त पवनसूत प्रतिष्ठानकडून पुस्तक वाटप. ठाणे पूर्वेकडील कोपरीतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानचे ज्ञानदानाचे कर्तव्य म्हणून हनुमान जन्मोत्सव निमित्त वाचन चळवळ जपण्यात आली. विशेष म्हणजे हनुमान जन्मोत्सवा दिवशीच आलेल्या 23 एप्रिल या विश्व पुस्तक दिनाचं औचित्य साधत साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुकेऐवजी बुकं प्रदान करण्यात आली. ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनीही श्री हनुमानाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी शेकडो नागरिकांनीही डॉक्टर संजीव नाईक यांची भेट घेऊन आता झेपावे संसदेकडे अशा शुभेच्छा दिल्या. तर युवा सेना नेते हेमंत पमनानी यांनीही श्री हनुमानाचे दर्शन घेऊन भाविकांना भंडारा वाटप केले. कोपरीतील श्री पवनसूत हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली 44 वर्ष विविध उपक्रम राबवण्यात येतात. मंगळवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाची सागर संगीत पूजा अर्चा, सकाळी सुंदरकाठ पाठ, दुपारी महाप्रसाद तर सायंकाळी सुश्राव्य भजन कीर्तन आणि महिला वर्गांसाठी हळदी कुंकूचं आयोजन करण्यात आलं होतं. गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ राबवण्यात आली. कोपरीच्या या हनुमान मंदिरामध्ये येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा बुके न देता वाचनीय पुस्तके भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ठाण्यातील या वाचन चळवळीसाठी अनघा प्रकाशनचे अमोल नाले यांनी पुढाकार घेतला आहे. आज हनुमान जयंती, आता शक्तीची देवता हनुमान म्हणजे, आणि त्याच वेळेस पवनपुत्र म्हणून हे जे साईनाथ नगर मधलं हनुमानाचं देऊळ आहे ते जागृत देवस्थान आहे. त्याच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रीग लागलेली आहे नागरिकांची. आणि हा हनुमान खरोखर म्हणजे पाठीशी उभा राहणार आहे या पूर्व विभागात कोपरीतल्या लोकांच्या. त्यामुळे त्याच्यावरती जी भक्ती आहे आमची ती वर्षानुवर्ष आहे तशीच राहणार आहे. आणि या मंडळाचं आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज पुस्तक दिनानिमित्त एक नवीन उपक्रम इथल्या कार्यकर्त्यांनी चालू केलेला आहे. त्यांनी बुके किंवा तुळस कुंडी वगैरे आता आपण सध्या आलेल्या लोकांना देतो, पण आज त्यांनी नवीन उपक्रम चालू केलेला आहे. त्यांनी आज पुस्तकं भेट द्यायला सुरुवात केली. जे आलेले लोक असतील आपले मान्यवर किंवा पाहुणे म्हणून त्यांनी निमंत्रित केलेले, त्या सगळ्यांना अशा प्रकारे पुस्तक देणार आहेत. आणि ह्या उपक्रमाबद्दल या मंडळाला खरोखर धन्यवाद. मी दत्तात्रय जोईल, साईनाथ नगर मधील हनुमान म्हणजे पवनसूत सेवा प्रतिष्ठान या मंडळाचा व्यवस्थापक आणि खजिनदार. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आम्ही हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहोत. पण आजकाल मोबाईलच्या दुनियेमध्ये म्हणजे मोबाईलचे हे चालू आहे, त्यामुळे मुलांना वाचनाची ओढ निर्माण व्हावी या हेतूने जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून आम्ही इथे पुस्तक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
तर लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, आदिवासी क्रांती सेनेचा इशारा. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 8 ते 9% लोकसंख्या ही आदिवासींची आहे. या देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासींना आता त्यांच्या वनातून बेदखल करण्यात येत आहे. जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल, अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावरती बहिष्कार घालू, असा इशारा आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय. यावेळी अनिल भांगले यांनी सांगितलं की गेल्या 10 वर्षात आदिवासींचे खून, आदिवासी भगिनींवरील अत्याचार असे सुमारे 76,899 गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे फक्त नोंद झालेली प्रकरणे असून त्यापेक्षा कितीतरी पटीने गुन्हेच नोंद झालेले नाहीत. जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल, अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावरती बहिष्कार घालण्याबाबत जनजागृती करू, असं भांगले यांनी सांगितलं. जे पूर्वापार जंगलामध्ये राहत आले आहेत ते इथले मूळ निवासी आहेत. आदिवासींनी कधीच जंगलावरती अतिक्रमण केलेलं नाही, उलट भांडवलदार जंगलामध्ये घुसखोरी करत आहेत. जंगल हे आमचं घर आहे. जे लोक काही कामासाठी वनात राहतात ते वनवासी होतात, पण आमचा जन्मच वनात झालेला आहे, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नये. आम्ही या देशातील आदिम रहिवासी आहोत, असे सांगत भांगले यांनी वनवासी या शब्दास थेट विरोध केला आहे. कारण आज भारत देशामध्ये 8 ते 9 संख्येने भारत देशात आदिवासी बांधव आहेत आणि हे मूळ वनवासात राहतात, वनात राहतात. म्हणून याला वनात राहणारे कायदे बदलले गेलेले आहेत, त्यांना हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे. आम्ही इतर लोक बोलतात की आदिवासी हा वनवासी आहे, पण मुळात वनवासी नाही, हा वनातच पैदा झालेला आहे, वनातच जन्म झालेला आहे. आणि वनवासी ते बिझनेस धंदे करतात, ते वनवासी आहेत. ते आमच्या वनामध्ये राहायला आले ते वनवासी आहेत. ते आम्ही आदिवासी बांधव वनवासी नाही आहेत. म्हणून आदिवासी बांधवांच्या याच्यासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी आम्ही आज लढा देत आहोत आदिवासी क्रांती सेनेतर्फे. आणि सर्व आदिवासी बांधव आणि संघटना सर्व एकत्र येत आहेत. त्याच्यामुळं आम्हाला हा असा गोंडच नाव दिलाय वनवासी, पण वनवासी नाही आम्ही, पण आम्ही हा आदिवासी मूळ भारताचा रहिवासी आहे. म्हणून आम्ही गुलगुलाल आंदोलन छेडणार आहोत आणि सर्व भारत देशातले सर्व नागरिकांना आणि माझ्या सर्व गावाखेड्यातील, माझ्या ठाणे जिल्ह्यातील असू द्या, या माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी हेच काय सांगणार आहे की आपल्या आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करा. आपल्या मुलाबाळांना एज्युकेशन आणि शिक्षण, आरोग्य चांगले भेटले पाहिजे, लाईट, रस्ते चांगले झाले पाहिजेत. आज आपण एवढा लढा देऊन सुद्धा मुळापासून आपण हक्कापासून वंचित आहे. म्हणून माझा हा इशारा आहे सर्व माझ्या पक्ष नेते श्रेष्ठांना, वरती BJP सरकार असू द्या या इतर कोणाची सरकार आली तरी माझ्या आदिवासी बांधवांसाठी मी न्याय हक्कासाठी लढणार. मला जे मी मगाशी बोललो की मला जो पक्ष ज्या आमच्या अटी नेममध्ये आम्हाला जो पाठबळ देईल त्याला आम्ही पाठिंबा देणार. शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी नाही. ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 9 ते शनिवारी 27 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे. या काळात ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. या शटडाऊनच्या काळात शुक्रवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 9 ते शुक्रवारी रात्री 9 या वेळामध्ये घोडबंदर रोड, साकेत, नवीन पाईपलाईन या भागाचा पाणी पुरवठा बंद राहील. तर शुक्रवारी रात्री 9 ते शनिवारी 27 एप्रिल रोजी सकाळी 9 या वेळेत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवा येथील काही भाग याचा पाणीपुरवठा बंद राहील. या शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. या काळात नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असं आवाहन महानगरपालिकेने केले आहे. आदित्य ठाकरेंचा ठाण्यात युवा सेनेच्या वतीने तीव्र निषेध. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उच्चारलेल्या शब्दाच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये शिंदेंची युवा सेना आक्रमक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करताना उच्चारलेल्या शब्दाच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये शिंदेंची युवा सेना आक्रमक झाल्याची पाहायला मिळाली. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमच्या बाहेर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात युवा सेनेच्या वतीने आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी
आदित्य ठाकरे यांच्या फोटोला चपलेने मारण्यात आले, तर तीव्र निषेध देखील नोंदवण्यात आला. यावेळी युवा सेनेचे राहुल लोंढे, नितीन लांडगे, ऋषिकेश माने, यज्ञेश भुई, जितेश गुप्ता, विराज निकम आणि युवा सेनेचे ठाणे शहर जिल्हा परिसरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. मागे अजित भाई अरे हाय 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 मुर्दाबाद आदित्य ठाकरे मुर्दाबाद 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 आदित्य ठाकरे मुर्दाबाद 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 आदित्य ठाकरे मुर्दाबाद. या पेंग्विनचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या पेपरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या पेंग्विनचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या एका प्रतिक्रियेवर आदित्य ठाकरे यांचं तोल ढासळलेलं आहे आणि त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर टीका केलेली आहे. मला खऱ्या अर्थाने हे सांगायचं आहे की सत्ता गेल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन हे पूर्णपणे ढासळून गेलेलं आहे. तुम्ही बघतायत की त्यांनी नीच ह्या शब्दाचा प्रयोग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना उद्देशून केला. मला आदित्य ठाकरेंना एकच प्रश्न विचारायचा की खऱ्या अर्थाने नीच कोण? आज कोरोना काळामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने जनतेला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही PPE किटचा भ्रष्टाचार, बॉडी बॅगचा भ्रष्टाचार तुमचे सगळे फ्रेंड सर्कल करत होते, तुमचे मित्रमंडळी करत होती. ते खऱ्या अर्थाने नीच आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे म्हणजे मेन तुम्ही स्वतः नीच आहात. त्यामुळे युवा सेनेच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर इथे एक आंदोलन छेडलेलं आहे आणि त्यांनी जे माननीय मुख्यमंत्री जे कोरोना काळामध्ये स्वतः PPE किट घालून डॉक्टर असतील, रुग्ण असतील किंवा रस्त्यावरची जनता असेल यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम करत होते आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी जनतेचं भलं केलेलं आहे अशा कार्यसम्राट मुख्यमंत्र्यांवर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्याबद्दल युवा सेना ठाण्याच्या वतीने आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आम्ही इथे निषेध व्यक्त केलेला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शाल सन्मान चिन्ह देऊन आज सन्मानित करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, दैनिक पुढारीचे ठाण्याचे ब्युरो चीफ दिलीप शिंदे, जनमुद्राचे संपादक डॉक्टर दीपक दळवी, छायाचित्रक किस्तू फर्नांडिस उपस्थित होते. ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या 30 मार्च 2024 रोजी आयोजित पत्रकार मेळाव्याचे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे प्रमुख पाहुणे होते. मात्र अचानक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या कामासाठी त्यांना कल्याणला जावे लागले. ते सकाळी 10:30 वाजता पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. मात्र त्यावेळी नियोजित कार्यक्रमानुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या आयोजित सर्वसाधारण सभा सुरू होती. सभेनंतर पत्रकार मेळावा असल्याचं जिल्हाधिकारी शिनगारे यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा संदेश देऊन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामासाठी कल्याणला ते रवाना झाले. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज त्यांची भेट घेऊन त्यांना पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.